पहिले माझा मोबाईल पाडला त्यांनी, मला मारल्यानंतर मोबाईलचा काच वगैरे फुटला आणि माझ्या मांडीला मारला आणि माझ्या खांद्याला रॉड मारून टेकला. दादा मी महावितरण येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो. तर मला साहेबांनी यादी दिल्यामुळे मी तिथे पहिले ग्राहकांकडे गेलो. ग्राहकांना सांगितलं की त्यांना तुमचं लाईट बिल बाकी आहे. त्यांना 8 दिवसा पहिले पण मी सांगितलं होतं की 3 वेळेस जाऊन की लाईट बिल भरून टाका. तर आज गेल्यानंतर त्यांना म्हटलं दादा तुमचं लाईट बिल बाकी आहे. त्यांचं असं उग्रमी भाषेत असं बोलणं होतं की मी लाईट बिल भरणार नाही, मला टाईम लागेल, मला 8-10 दिवसानंतर मला जसं जमेल मी तसं लाईट बिल भरेल. मी त्यांना सांगितलं दादा मार्च महिना चालू आहे आपला, तर तुम्हाला भरावं लागेल, आमचं मग वसुली एकदम जोरात चालू आहे. तर त्यांनी सांगितलं तुमचा मार्च महिना अशी खड्ड्यात गेला म्हणे, मला तिच्याशी काय घेणं देणं नाही आहे, मी भरणार नाही, तुला काय करायचं ते कर, असं मला उग्रमी भाषेमध्ये त्यांनी भाषण केलं. तर मी त्यांना सांगितलं दादा मी दुसरं काहीच करणार नाही, मला फक्त आमच्या नियमाप्रमाणे तुमचं लाईट मीटर कट करावं लागेल. असं बोलताच ते मी असं मागे फिरलो फक्त, तर त्यांनी रॉड उचलून मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी साहेबांना बोलवलं, आमचे साहेब वगैरे आमच्या कर्मचारी स्टाफ तिथे सगळे हजर झाले. तर तिथे आल्यानंतर सुद्धा त्यांनी सगळा मॉब जमवून सण आम्हाला परत मारझोड करण्यास सुरुवात केली. आम्ही कसं तिथे पळण्यामध्ये आणि आमच्या गाडीकडे पळून सण आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो. त्याच्यानंतर आम्ही इथे फिर्याद दाखल केली. नगर प्रल्हाद पाचोरवट वरिष्ठ तंत्रज्ञ 7 ते 8 लोक होते तिथे जमावामध्ये उभे, पण मारझोड करणारे ॲक्च्युली फक्त 4 जण होते. ही घटना कुठली आहे? ईदगाव कॉम्प्लेक्स शॉप नंबर 22. त्या ग्राहकाचं नाव होतं असलम खान मुस्तफा खान.